एक असं शहर जे हजारो एकरमध्ये विस्तारलेलं आहे. फर्स्ट हिल स्टेशन ऑफ इंडिपेंडेंट इंडिया. हजारो करोड रुपये खर्च करून निर्माण केलेला, संपूर्ण जगाचं लक्ष वेधलेला, इंडियन पोर्टोफिनो म्हणून ओळख निर्माण केलेला ड्रीम प्रोजेक्ट जो सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेला आहे, तो अजूनही ड्रीम प्रोजेक्टच बनून राहिला. इथल्या इमारती अजूनही खंडर बनून आहेत. We are talking about a ghost city, Lavasa. A story starts from Maharashtra NCP leader शरद पवार. जेव्हा ब्रिटनच्या दौऱ्यावर होते तिथे त्यांनी लेक डिस्ट्रिक्ट ही कन्सेप्ट बघितली. अ वेल प्लॅन सिटी ऑन द लेक ही कन्सेप्ट त्यांना खूप आवडली. म्हणून 1990 मध्ये शरद पवारांनी पुणे येथील मुळशी तालुक्यामध्ये ही ड्रीम सिटी बिल्ड करण्याचं ठरवलं आणि त्यांना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून सुद्धा अलाउन्स मिळालं. शरद पवार, त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांची यशोमाला डेव्हलपर्स ह्या कंपनीने 5000 एकर जमीन विकत घेतली आणि प्रोजेक्ट बिल्ड करण्याचं ठरवलं. बट इट वॉज इम्पॉसिबल टू बिल्ड धिस सिटी विथ ओनली सपोर्ट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट. सो दॅट शरद पवारांनी अजित गुलाबचंद यांच्यासोबत हा प्रोजेक्ट डेव्हलप करण्याचं ठरवलं. अजित गुलाबचंद यांच्या कंपनीने 1200 एकरमध्ये प्रोजेक्ट डेव्हलप करण्यास सुरुवात केली आणि 2008 पर्यंत फर्स्ट स्टेप कंप्लीट झाला. ही सिटी उभारण्यासाठी हेल्मट ओबटा आणि कॅसिबम या 2 वर्ल्ड नोन कंपनीजला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. Businesses of all kinds. This is going to be a vibrant city where you see creativity alongside businesses, alongside education. ह्या सिटीमध्ये रेसिडेन्शियल बिल्डिंग, कमर्शियल बिल्डिंग, स्पोर्ट ॲडव्हेंचरस, फिल्म शूटिंग, विलाज, बंगलोज सगळं काही बनणार होतं. Manchester City and Oxford Institute were also decided to open their academies in Lavasa city. 65 एकर्समध्ये थीम पार्क, बेस्ट असं गोल्फ ग्राउंडसुद्धा बनणार होतं. देशातील अनेक इन्व्हेस्टर्सनी ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. त्यासोबतच फॉरेन इन्व्हेस्टमेंटसुद्धा या प्रोजेक्टला मिळाली होती. बट वेन एव्हरीथिंग वॉज गोइंग राईट 2008 मध्ये एन्व्हायरमेंटल अँड फॉरेस्ट मिनिस्ट्रीकडून ह्या प्रोजेक्टवर स्टे आणण्यात आला आणि 2010 मध्ये हा प्रोजेक्ट थांबवण्यात आला. Bombay High Court's deadline to decide on Pune's township Lavasa. सह्याद्री माउंटेन्स कम्स अंडर युनेस्को प्रोटेक्टेड लँड आणि ह्या प्रोजेक्टसाठी हजारो झाडे तोडण्यात आली होती विदाऊट परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ही लँड फक्त 23,000 रुपीज पर मंथने दिली होती. त्यासोबतच स्पेशलाइज्ड प्रोजेक्टचा दर्जासुद्धा देण्यात आला होता जो की फक्त MMRDA आणि सिडकोसारख्या कंपनीजला मिळतो. म्हणजेच काय तर सगळं काही स्कॅम चालू होता. आज लवासा कॉर्पोरेशन लिमिटेड 6,000 करोडच्या घाट्यात आहे. लवासा सिटी येथे अनेक टुरिस्ट पिकनिकसाठी येतात, ब्लॉगिंगसाठी येतात, प्री वेडिंग शूटिंगसाठी येतात. येथे 2 व्हीलरसाठी 200 रुपीज आणि 4 व्हीलरसाठी 500 रुपीज ॲज अ एंट्री फीस म्हणून घेतली जाते आणि ह्याच पैशावर खंडर बनून पडलेल्या या सिटीचं मेंटेनन्स केलं जातं. इंडियन पोर्टोफिनो हे जे ड्रीम होतं ते ड्रीमच बनून राहिलं. आपण मनुष्य कुठेही गेलो तरी नॅचरल ब्युटीला घाण करतोच. हजारो रहिवाशांची इन्व्हेस्टमेंट या प्रोजेक्टमध्ये तर बुडालीच, पण लाखो झाडे देखील तोडण्यात आली होती. पुणे मुंबईसारखी गर्दी, गोंधळ, कचरा, ट्रॅफिक असा हाल या नैसर्गिक ठिकाणाचा झाला असता आणि ज्याची किंमत कधीही पैशामध्ये भरून निघणारी नव्हती. या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय वाटतं? लेट मी नो इन कमेंट सेक्शन अँड शेअर दिस व्हिडिओ.